प्राथमिक शिक्षक बँकेच्या सर्वसाधारण सभेत आवाजी मतदानाने सर्व विषयांना मंजुरी मिळताच विरोधकांनी काळे झेंडे दाखवत मागण्यांचे फलक झळकावले। मात्र विरोधकांच्या प्रश्नांना सडेतोड उत्तर सत्ताधाऱ्यांनी दिले। मात्र विरोधकांचे याबाबत समाधान झालं नाही, त्यामुळे मागण्यांचे फलक झळकावण्यात आले। सभासदांसाठी राबवण्यात येणाऱ्या मृत संजीवनी योजनेत वाढ करून मयत सभासदांची कर्जमाफी तसेच NPS धारकांच्या मदतीत भरीव वाढ करण्याची घोषणा जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे अध्यक्ष विनायक शिंदे यांनी केली आहे। डेक्कन मॅन्युफॅक्चरिंग सभागृहात सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची 72वी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष विनायक शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे। बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोले यांनी सभेची नोटीस वाचन केलं, तर गत सभेचे वृत्तांत वाचन व्यवस्थापक महांतेश इटंगी यांनी केले। चेअरमन शिंदे यांनी सर्वांचे प्रास्ताविक करून सर्व सभासदांच्या प्रश्नांना उत्तरे दिली जातील, शेवटचा सभासद असेपर्यंत सभा चालवली जाईल असं सांगितलं। त्यानंतर विषयपत्रिकेतील विषयांना सभासदांनी आवाजी मतदानाने मंजुरी दिली। आवाजी मतदानाने सर्व विषयांना मंजुरी मिळताच विरोधकांनी काळे झेंडे दाखवत मागण्यांचे बॅनर झळकावले। अध्यक्ष शिंदे यांनी सर्वप्रथम सर्वांना उत्तर देतो असं सांगत प्रश्नोत्तरे आणि अभिनंदनाचे ठराव सभासदांसमोर मांडलेत। शशिकांत बजबळे यांनी मृत संजीवनी योजनेची वर्गणी कमी करण्याची मागणी केली, मात्र श्री शिंदे यांनी वर्गणीत केलेली वाढ योग्य असल्याचं सांगत पुन्हा एकदा सभासदांची मंजुरी घेतली। रमेश पाटील यांनी इमारत फंड तरतूद रद्द करून लाभांश वाढवण्याची मागणी केली। बहुमताने ही मागणी फेटाळत इमारत निधी तरतुदीवर शिक्कामोर्तब करण्यात आला।